नमस्कार मंडळी. तर आज आपण खोपोलीला गगनगिरी महाराज यांच्या मठाचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत. सो तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि या ब्लॉगला खूप जास्त प्रेम द्या. सो तुम्ही गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर मी तुमच्यासाठी एक्सप्लोर करायला जाते गगनगिरी महाराजांचं मठ. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि खूप खूप शेअर करा. आपण पुढे जाऊन भेटूया बिकॉज आता ट्रेन येईल लवकरच. तर लेट नको व्हायला कारण की ऑलरेडी मी खूप लेट निघाली आहे. सो 2 ट्रेन चेंज करून जायचं आहे आपल्याला. तर आता मी CST वरून जाणार आहे कर्जतला. देन तिकडून कर्जतवरून आपल्याला खोपोली ट्रेन पकडायची आहे. सो पुढे कसं ट्रॅव्हलिंग करायचं आहे, त्यांची तिकीट काय आहे, ज्या काही इन्फॉर्मेशन असतील ते मी तुम्हाला सर्व या ब्लॉगिंगमध्ये सांगेन. सो तुम्हाला हे विजिट करायचं असेल तर नक्की विजिट करा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. कर्जतला पोहोचलेली आहे आणि देन आपण आता इथून जायचं आहे. खोपोली ट्रेनसाठी वेट करतात. ट्रेन खूप लेट असतात. सो तुम्हाला तर मी सजेस्ट करेन की जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तुम्ही CST वरून डायरेक्टली खोपोली ट्रेन पकडली तर सर्वात चांगलं होईल. आम्हाला लेट झाला होता सो त्याच्यामुळे आम्ही कर्जत ट्रेन पकडली. देन आम्ही ट्रेनचा आवाज आलेला त्याच्यामुळे मी व्हिडिओमध्ये पॉज केलेली. सो तुम्हाला मी ते सजेस्ट करेन की जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही कर्जत गाडी न पकडता खोपोली ट्रेननीच या, म्हणजे तुमच्यासाठी बरं पडेल. कारण की आता आम्ही कर्जतने आलो, आता इथे अर्धा तास तरी वेट करावं लागेल. देन त्याच्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. सो बघूया, आपण भेटू पुढे ट्रॅव्हलिंगमध्ये. फायनली आता खोपोलीला पोचलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे खूप जास्त गर्दी आहे बिकॉज आज आहे 15 ऑगस्ट आणि सो मी विचार केला की आज मला पण सुट्टी आहे तर आजच जाते. आणि सो इकडे सुट्टी सर्वांनाच असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे. बट आपण मंदिरात जाणार आहोत. सो आपण बघूया पुढे एक्सप्लोर करण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत. मी या अगोदरसुद्धा जाऊन आली आहे बट आता मी पुन्हा जाते. सो भेटू. खोपोली स्टेशनला उतरल्यानंतर तुम्हाला स्टेशनच्या बाहेर यायचं आहे. त्यानंतर स्टेशनच्या समोरच तुम्हाला एक बोर्ड लिहिलेला आहे ज्याच्यावरती जे स्टेशनच्या नियरबाय प्लेस आहेत सो ते मेन्शन केलेत. तर तुम्हाला जर खूप टाईम असेल आणि तुम्हाला जर तिथे विजिट करायचं असेल तर तुम्ही तिथे विजिटही करू शकता. देन त्याच्या साईडलाच ऑटो स्टँड आहे. सो तुम्ही तिथूनही ऑटो पकडून पुढे तुम्हाला ज्या प्लेसवरती जायचं आहे सो तिथे तुम्ही जाऊ शकता. स्टँड देखील जवळ आहे बट मी जाते आहे चालत कारण की चालतसुद्धा जवळच आहे आणि पावसाळ्याचा सीझन असून गरमी होते. इथे ऊन पडलं आहे तर थोडं बरं वाटतं आहे. सुंदर अशा हिरव्यागार वातावरणामध्ये तुम्हीही नक्की विजिट करा. खूप छान अशी प्लेस आहे. मला तर खूप जास्त आवडतं इथे जायला. रस्त्यामधून जात असताना आपल्याला मध्येच हे श्री वीरेश्वर मंदिर दिसते. सो त्या मंदिराची कथाही खूप छान आहे आणि त्याच्या समोरच हा स्वादिष्ट वडापाव आहे. टेस्टी आहे वडापाव. तर आता आपण जातो या मंदिरामध्ये.
हे जे तलाव आहे हे श्री वीरेश्वर मंदिराच्याच बाजूला आहे। जेव्हा आपण गगनगिरी महाराजांच्या मठाजवळ पोचतो त्यावेळेला तिथे समोर फूड स्टॉल्स सुद्धा आहेत। सो तुम्ही तिथेही काही ना काही गोष्टी खाऊ शकतात, परंतु आम्ही नव्हतं खाल्लं कारण की आम्ही दर्शनासाठी जात असताना आम्ही तिकडेच प्रसाद खाणार होतो। सो त्याच्यामुळे आम्ही बाहेरच्या कोणत्याच गोष्टी खाल्लेल्या नाहीत। आम्ही मठात गेलो, तिकडे खूप काही एन्जॉयमेंट केली। तरी आपण पोहोचलेले आहोत, परंतु आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे। बट तरीसुद्धा मी तुमच्यासाठी प्रयत्न करेन पूर्णपणे की मला चांगला व्हिडिओज शूट करता येईल, ह्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल। तर तुम्ही बघू शकता इथे असं काही सुंदर दृश्य आणि या पाण्यामध्ये मी सुद्धा जाणार आहे। बट आधी आपण मंदिरात जाऊन येऊया। मंदिरात पोचण्या अगोदरच आम्ही हे कुपन घेतलं होतं। सो ही जागा आहे जिथे आपल्याला महाप्रसाद दिला जातो आणि खूप अशी छान सोय केली त्यांनी। आपण जेवल्यानंतर आपणच तिथे ताट धुतलं पाहिजे, हा असा आम्ही गेलेलो त्या दिवशीचा महाप्रसाद होता। सो त्यानंतर आम्ही पुन्हा गेलो फिरण्यासाठी। रविवार नाही आहे, सॉरी, आज गुरुवार आहे, बट सुट्टी असल्यामुळे आज खूप जास्त गर्दी होती इथे। तरीही आमचं फायनली छान असं दर्शन कंप्लीट झालेलं आहे। देन आता आमचं जेवणसुद्धा झालं आहे, इकडे होम हवनसुद्धा चालू आहे आणि आता आम्ही पुढे थोडंफार एक्सप्लोर करायला चाललो आहे कारण इकडे खूप जास्त मोठी लाईन होती। सो त्याच्यामुळे जास्त काही व्लॉग शूट नाही करता आला आणि तिकडे अलाउडसुद्धा नव्हतं, बट तरीसुद्धा मी ट्राय केलेलं आहे। सो तुम्हाला या व्हिडिओमार्फत बघायला मिळेलच आणि अजून आपण पुढे जाऊन बघूया की अजून खूप काही गोष्टी आहेत इथे फिरण्यासारख्या। सो आता वरती जे मठ आहे तिथे सुद्धा जातोय आणि इथे एक अजून इथे खूप सारे मंदिर आहेत। सो आपण आता चाललोय तिथे। तर आपण गेलो होतो इथे जे मंदिर होतं शंकर पार्वतीचं। सो तिथे नमस्कार करण्यासाठी आपण गेलो होतो आणि त्याचं आजूबाजूचं वातावरण देखील खूप छान होतं, परंतु बॅड लक असं होतं की आपल्याला जायचं होतं गुहा दर्शनामध्ये जिथे सुद्धा गगनगिरी महाराजांचं मूर्ती आहे, बट तिथे आपल्याला बॅड लकमुळे जायला नाही मिळालं बिकॉज ते बंद होतं। रिझन नाही माहीत काही, कारण की खूप लोक तिथे बघण्यासाठी आले होते, बट ते बंद होतं। त्याचं टायमिंग आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, परंतु ज्या दिवशी आम्ही गेलो होतो त्या दिवशी ते बंद होतं। एक्सप्लोर केलेला आहे आणि इकडे मला खूप छान अनुभव आला। खूप छान अशी प्लेस आहे, आपल्या मुंबईच्या जवळच आहे, म्हणजेच लोणावळ्याच्या थोडंसं पुढे आहे, बट खोपोलीमध्ये।
तर खोपोली रेल्वे स्टेशनपासून जस्ट 15 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. तुम्हाला जर ऑटोनी यायचं असेल तर तुम्ही ऑटोनी देखील येऊ शकता, परंतु चालतसुद्धा खूप जवळ आहे. बघण्यासाठी खूप छान छान ठिकाणं आहेत. सो मी सुद्धा इथे लवकरच विजिट केलं आहे, तर तुम्ही देखील नक्की विजिट करा. आणि जर तुम्ही या अगोदर आला असाल तर तुमचा जो काय एक्सपिरियन्स असेल तो कमेंट करून मला नक्की सांगा. आणि त्यानंतर मी इकडे खूप जास्त एन्जॉयमेंट केलेली आहे. आणि आत्ता माझी घरी जाण्याची वेळ आली आहे, बट अजिबात इच्छा नाही आहे, कारण की इतक्या सुंदर वातावरणामध्ये इतकं छान वाटतं आहे, घरी जाण्याची इच्छाच होत नाही आहे. बट आता जावं लागेल. आणि पाऊस देखील नाही आहे इथे, पण पाऊस असेल तर अजून अप्रतिम आहे ही जागा, कारण की छान असं धरण वगैरे आपल्याला दिसतात, बघायला मिळतात. याच व्यतिरिक्त तिकडे जे नदी आहे त्याच्यामध्ये सुद्धा कंटिन्यू पाणी वाहत असतं. सो खूप छान प्लेस आहे, तुम्ही नक्की विजिट करा. होती 30 रुपये सिंगल, तर रिटर्नला आमची 60 रुपये तिकीट होती. आणि त्यानंतर आम्ही जेव्हा खोपोलीला पोचलो त्यावेळेला आम्ही चालत जाणं सजेस्ट केलं स्वतःसाठी, बिकॉज चालत 10 मिनटावरतीच आहे आणि आपल्याला आजूबाजूला खूप गोष्टी बघायला मिळतात. सो त्याच्यामुळे आम्ही चालत गेलो. तुम्हाला जर ऑटोनी जायचं असेल तरी तुम्ही जाऊ शकता. ऑटोनी जायचं असेल तर पर सीट 20 रुपीज आहे, तर तुम्ही नक्कीच जाऊ शकता. आणि खूप छान असं ठिकाण आहे, तर खोपोलीला आल्यास नक्की विजिट करा. मला तर ही जागा खूप छान वाटते आणि फिरायला खूप जास्त आवडतं, तुम्हालाही खूप आवडेल. सो तुम्ही नक्की विजिट करा. ब्लॉग एंड करायचा इथेच आणि आता आपल्याला घरी निघायचं आहे. सो इकडे मी खूप जास्त एन्जॉयमेंट केली आहे. तुम्हीही खोपोलीला आलात तर नक्की या प्लेसला विजिट करा. आता मी जाते घरी. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि खूप खूप शेअर करा. थँक्यू.